profit and loss account reflects the true financial position of the business. हे विधान चुकीचं आहे, डिसॲग्री आहे मी या विधानाशी. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमुळे फक्त त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तुम्हाला त्या बिझनेसला किती फायदा झाला किंवा किती तोटा झाला हे एवढंच कळतं. आणि खरं जर जी फायनान्शियल पोझिशन काय आहे बिझनेसची ते कळतं बॅलन्स शीटमुळे. ठीक आहे, तर फायनान्शियल पोझिशन बिझनेसची जाणून घ्यायची असते तर बॅलन्स शीट बनवणं गरजेचं असतं. प्रॉफिट अँड लॉसमध्ये फक्त ग्रॉस प्रॉफिट किंवा लॉस किती आहे आणि जे काही बाकीचे एक्सपेन्सेस आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्स ज्यांना आपण म्हणतो, ते कन्सिडर केले जातात. ठीक आहे, तर बॅलन्स शीटमध्ये कसं होतं, पूर्ण प्रॉफिट, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस किती झाला आहे तो आणि बाकीचा असेट, लायबिलिटी ओव्हरऑल किती आहे बिझनेसची, ते सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. त्याच्यामुळे